घनदाट झाडीतून रोड आहे. अरे बाप रे, खूपच स्टीप उतार आहे हा. ये तो एडवेंचरस हो गया ये. ओ भाई आराम से. तुमचं काय आता जेवण चालू आहे? एकदा घेऊ का तुमचं? हातामध्ये त्यांच्या भाकरी आहे बघा, तांदळाची भाकरी आहे आणि ह्यांनी असं हे हातामध्ये काहीतरी भाजी वगैरे करून आणली. कसं वाटतं तुम्हाला या गावात राहून? छान वाटतं. आता ते सवय झालेलीच आहे आम्हाला नेहमी ना. काय सांगणार या असंच, दुसरं काय सांगणार आहे. हे गुरं घाबरून पळून जातात. अरे बापरे, आम्हाला घाबरून पळून जायला लागली का? अरे बापरे, गुरं घाबरून पळून जात आहेत. हो मावशी थांबा थांबा जरा. हो बोलता का जरा? हो मावशी बोललेलं नाही. ठीक आहे. हो त्या ही घनदाट झाडी आहे आणि त्याच्यातून जाणारी ही वेडीवाकडे वळणांचा हा खाटाचा रस्ता खूपच मजेदार आहे. शिवकालीन वातावरणाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच पार्कच्या घाटात यावं आणि शिवकालीन अनुभव घ्यावा. अशी खूप वेडी वाकडी अशी वळणं आहेत. तेच विचार होतं की पूर्वीच्या काळी कसे लोक जात असतील इथून पूर्ण घनदाट. तर आपण आता दुधोशी हे गाव एक्सप्लोर करणार आहे. खूप असं घनदाट झाडीतून आणि प्राचीन काळातलं असं हे गाव आहे आणि प्रतापगड पासून पारला जाताना या झाडातून आपण या घाटातून जाऊ शकतो. हॉटेल स्कायलार्क पासून डाव्या बाजूला आहे हे छोटस एक गाव आहे. तर हे शिवकालीन खेडेगाव आहे. या ठिकाणी बघू शकतो आपण किती घनदाट झाडी आहे. महाबळेश्वर वर दिसत आहे. सध्या ढग खूप आहेत. खूपच असं हो काय रोड आहे हा. घनदाट झाडीतून रोड आहे. अरे बाप रे, खूपच स्टीप उतार आहे हा. केअरफुल, भीती वाटत आहे कारण हा रोड एकदमच असा भीतीदायक आहे. अरे बाप रे, ये तो एडवेंचरस हो गया ये. ओ भाई आराम से. शिवकालीन लोक कसं या घाटातून जात असतील याचं खरंच आश्चर्य वाटत आहे आणि प्रचिती येत आहे. आणि इकडे गवे वगैरे असतात बरं का या साईडला गवे. अरे बापरे, आणि तरी लोक इथं राहतात, एकटे येतात, होय चालत येतात. अरे बापरे, म्हणजे जंगली प्राणी असून देखील ते धाडस करतात. त्यांना रोजची सवय झालेली आहे. इकडे वाघ आहेत, वाघ पण आहेत, गवे आहेत. अरे बापरे, मोर तर आपण बघितलं आपल्या हॉटेलमध्येच. होय होय, सकाळी मोर उतरले. सकाळी 2-3 मोर आलेले. हो. बाजूलाच नदी असल्यामुळे हा ते पाणी प्यायला वगैरे येतात. दुधोशी गाव आहे. हो खूपच असं एकदम हे बाजूला नदी पण दिसते बघा. इथून कोयना नदी दिसते आणि हे असं एकदमच काही ऍडव्हेंचर करणारे लोक पण इथे आलेले आहेत आणि एकदमच असा अरुंद असा रस्ता आहे आणि खूप मजा येत आहे अशा या घनदाट झाडीतून जाण्यासाठी. म्हणजे शहराच्या गोंगाटापासून दूर असं हे ठिकाण निसर्गरम्य आल्हाददायक आहे. इकडे बघू शकता. इनके लेने का गया ये है इनका इंटरव्ह्यू लेने का गया. सो हरोशी या रस्त्यावरती जाताना काही लोकल लोक दिसत आहेत आपल्याला. इथं गुरं चारताना किती निवांत बसलेले आहेत बघा, जेवण करत बसलेत. चला आपण त्यांना विचारूया की काय करताय, त्यांचं कसं काय जीवनचर्या, दिवसाचं हे कसं चालतं. म्हणजे शहराच्या पासून दूर आणि अतिशय निसर्गरम्य असं वातावरणामध्ये लोक. तुम्ही इथलेच का हरोश? दुधोशी मधले? मग हे गुरं चरायला आले का? अच्छा. गुरे चरत असताना आणि असे किती गुरं आहेत तुमच्याकडे? 2 जण जेवणाचा आनंद घेत आहेत. आम्ही तुमचं जरा शूटिंग करतोय. अच्छा, तुमचं काय आता जेवण चालू आहे? भरपूर लोकांचं हे स्वप्न असतं की अशा निसर्गरम्य ठिकाणी बसून 2 जणांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. आणि काय नाव काय तुमचं? बोला तुम्ही. हा, दामिनशे. धामीनशे. अच्छा, आणि किती गुरं आहेत तुमची? हे
आमची काय 4 गुरु चार आहे, गुरु. यांची 4 आणि माझी त्यांची 3 आणि माझी 4 आहेत. होय 7 गुरु आहेत. 7 गुरु आहेत. अच्छा, मग तुम्ही असं रोज सकाळी गुरं चरायला घेऊन हो. येता गुरं चरायला यायची ती. आणि मग किती दूध वगैरे देतं काय असं? दूध म्हणजे कसं एक गाभणी आहे तशी. एक गाभणी आहेत, हा. आणि एक 3 लिटर बर. बरं 1 बरं. लिटर. अच्छा, रोज येता का तुम्ही? हो रोज. चांगलंय म्हणजे आणि एवढं. तुम्ही जेवण काय करता एकदा घेऊ का तुमचं? हातामध्ये त्यांच्या भाकरी आहे बघा, तांदळाची भाकरी आहे आणि ह्यांनी असं हे हातामध्ये काहीतरी भाजी वगैरे करून आणली आहे. इतकं सुंदर आहे ना. खूपच सुंदर वाटत आहे आणि अशा वातावरणात ते जेवण घेत आहे. आजूबाजूचं वातावरण बघा. इथं करवंद आहेत. भरपूर लोकांचं हे स्वप्न असतं. करवंद अजून आहेत. इथे करवंदाची जाळी आहे. पूर्णपणे शांतता आहे आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. तरी 25 घरं आहे आपली. 25 घर आहेत. हो. आणि मग इकडं पावसाळ्यात वगैरे वातावरण कसं असतं? लय पाऊस आपला की काय पाण्यानं इकडे तिकडे जायला येत नाही वसरी वरवणी बिरवणी जाते. मग इकडे बी गुरु घेऊन येता येत गुरं नाही. येऊन एक. मग अशी छोटी छोटी किती गाव आहेत इकडे? इकडं दुधोशी पुढं काय आहे का ते? पुढे इकडे नाही काय गोविंदवाडी तेवढंच. गोविंदवाडी इकडे राहिली ह्या पण रस्त्याने. इकडं हो, इकडं पण इकडं राहील. मग तिकडे रस्ता वगैरे आहे जायला? आहे तिकडे रस्ता इकडं आहे. आहे ना. आणि लाईटीची वगैरे सोय कसं आहे? हो आहे. आहे की लाईट लाईट आहे. हा. मग पाऊस जास्त लागला की मग लाईट जाते. मग लाईट जाते लाईट तेव्हा नसते. अंधारात. हा हा हा. तर तुम्हाला सवय झाली लाईटचं सवय काय? झाली हो. आता मग काय अच्छा, नाही चांगलं आहे चांगलं आहे. पाणी किती स्वच्छ आहे बघ. आता आपण दुधोशी गावाकडेच निघालेलो आहे. खूप सुंदर. खूप सुंदर असं हे आसपासची झाडी डोंगर वगैरे एकदम. कोयना नदी आहे बाजूला आणि खूप अरुंद रस्ता आहे. पाय वाट आहेत, काही झाडं आहेत फळांची, करवंदाची जाळी आहे. इथून नदीला जाण्यासाठी छोटासा रस्ता आहे. शिवकाली रस्ता आहे खाली. अजून एक शिवकाली येस येस. कोयना नदी. सुंदर असं हे ठिकाण आहे. हे बघा हे. खूप पाऊस आला की ह्या पुलावरनं पाणी जातं. एवढं पाऊस असतं, एवढं पाणी असतं. एवढं पाणी असतं हे काय. हो त्या बाजूला. हो. खूप सुंदर असं रोड आणि त्याच्या साईडचा हा हिरवागार लँडस्केप आहे. आणि वरच्या ठिकाणी महाबळेश्वर आहे. महाबळेश्वरचा घाट दिसतोय आणि पूर्ण ढगांनी त्याला वेढलेला आहे. आणि खूप सुंदर असा हा निसर्ग सौंदर्य आहे. आणि हा दुधोशी गावाकडे जाणारा हा रोड आहे. आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि या वातावरणाचा आनंद घेत आहे. आपण चाललेलो आहे दुधोशीकडे. एक छोटंसं गाव आहे. काय तिथे लोकवस्ती आहे, कसे राहतात, ते आपण जाणून घेणार लोकांचं आहोत. राहणीमान वगैरे आपण बघणार आहोत जाणून कसं घेणार आहे. आहोत. कसं करतात हे लोक. इथून धबधबा बघू शकता तुम्ही. इथं अजून काही लोक आहेत. अजून काही लोक आहेत. आपण त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांचं राहणीमान कसं आहे ते विचारणार आहोत. तर इथे एक मावशी दिसत आहेत. आपण त्यांना जाऊन भेटूया आणि त्यांना विचारूया. नमस्कार मावशी. तुमचे जनावर आहेत काही? हो. गाव काय तुमचं? दुधोशी. दुधोशी का? काय नाव आहे तुमचं? माझं नाव सावित्राबाई धोंडीबा डेबे. हा, तुम्ही रोज फिरवता का हो, त्यांना? रोज. हा हा हा. कसं वाटतं तुम्हाला या गावात राहून? छान वाटतं. आता ते सवय झालेलीच आहे आम्हाला नेहमी ना. हा हा हा. त्याच्यामुळे ते काय त्यात बदल वाटत नाही. चांगलं वाटतं. ह्या वातावरणात राहायला चांगलं वाटतंय. अरे वा. अजून तुम्ही काय सांगाल आम्हाला? काय सांगणार हे असंच. दुसरं काय सांगणार आहे. आम्ही शेतीवाडी थोडी करतो. हा हा. शेतीमध्ये काय काय लावलेलं असतं तुम्ही? फक्त भात आम्ही करायचो सगळं गहू नाचणी वगैरे. पण तिथं आता काय जनावर ठेवत नाही. त्याच्यामुळे फक्त थोडं थोडं भातच करतो. हा हा. आणि जेवणामध्ये वगैरे काय तुम्ही हे करता? जेवण आपलं नेहमीप्रमाणे डाळ भात सुरू असते. भाजी चपाती एवढं. हा हा. मग आता तुम्ही जेवण घेऊन आलाय की? हा जेवण आलं जेवण. ओके ओके चालेल. थँक्यू. हा ठीक.
थोड्याच वेळात आपण आता दुधोशी या गावात आता एंट्री करणार आहोत आणि तिथे जाऊन तिथलं राहणीमान, तिथली घरं वगैरे बघणार आहोत. खाली तांदळाची शेती दिसते, भात शेती आहे. शेतीमध्ये पण जाऊन बघू शकतो. अजून पुढे आहे गाव. तुम्हाला जनावरांची भीती नाही का वाटत? गवे आहेत का इकडे? समोर मला 2, 3, 5 धबधबे दिसत आहेत. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, मला वाटतं इथंच दुधोशी गाव आहे. हे बघा, हे धबधबे दिसत आहेत. सुंदर आहे. महाबळेश्वरचा घाट दिसतोय. इकडे डाव्या बाजूला नदी आहे आणि हे असं शेती पण दिसते भाताची. मला वाटतं इथंच गाव आहे. वरच्या गावा बाजूला गाव आहे. आपल्याला बहुतेक इथेच गाडी लावावी लागेल असं नाही, पुढे. वाटतंय. नाही, पुढे जाऊ शकतोय आपण. आहे रोड. चला. हे असं मस्त काहीतरी मंदिर दिसत आहे गावाचं. तिन्ही साईडने डोंगर आहेत. तिन्ही 4ही साईडनी डोंगर आहेत आणि या 4-5 साईडच्या डोंगर हा असा वेढलेलं हे असं सुंदर गाव आहे. बाजूला बघा एकदम खळखळणाऱ्या पाण्याची नदी आहे. किती सुंदर दिसत आहे मला एकदम. आणि हे मंदिर काहीतरी दिसत आहे. परत एकदा आपल्याला एक आजी भेटणार आहे. त्या देखील जनावरांना घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत. तर आपण त्यांना विचारूया. नमस्कार मावशी, गाव कुठलं आहे? तुम्ही पण याच गावचे का? घरं कुठं आहे? तिकडचं गाव आहे का हे गाव आहे? त्या साईडला गाव आहे का? इथं काय आहे? कशाचं मंदिर आहे? मंदिर कशाचं आहे? इकडे एक मंदिर आहे. आपण या मंदिराच्या एरियात पोहोचलेलो आहे आणि पुढे काय सुंदर आहे ठिकाण आहे. आणि कुंभळजा माता मंदिर आहे आणि असं सुंदर असं एकदम ठिकाण आहे. दर्गा आलेले आहेत. चहूबाजूंनी डोंगरांनी आणि वेढलेलं असं हे ठिकाण या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. हे असं मंदिर आहे आणि त्याच्या 4ही बाजूला ना मस्त असा निसर्ग आहे. इथून 5-6 धबधबे दिसत आहेत पुढे. हे शिवकालीन असं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हे असे एकदम जुन्या काळातल्या ह्या मूर्त्या आहेत बघा. त्यांनी हे न करता जतन करून ठेवलेलं आहे त्यांचं. घर एक छान दिसत आहे. आपलं गाव जायचं. या ठिकाणी बरेचसे लोक गायींना वगैरे चरत असतात. या ठिकाणी एक आजी पण आहेत. आपण त्यांना जाऊन भेटूया आणि त्यांना विचारूया. इकडे या. मावशी इकडे येता का? ही गुरं घाबरून पळून जातात. अरे बापरे, आम्हाला घाबरून पळून जायला लागली का? अरे बापरे, ही गुरं घाबरून पळून जात आहेत. ओ मावशी थांबा जरा. अहो बोलता का जरा? हो मावशी बोलायला नाही. त्यांची गुरं आम्ही पळवून लावलेली आहेत. सॉरी